नमस्कार. बरं, आई बाबा काय मुलीबद्दल सांगा जरा, कसं बालपण, कसा तिचा स्वभाव काय सांगा. ती लहानपणी एवढी मस्तीखोर होती, एवढी मस्ती करायची की मला तिला तिचे पाय असं घरी हे लोक सासू सासरे बाहेर गेले की मला तिचं पाय बांधायचे मी आणि फ्रीजला बांधून ठेवायचे आणि मग मी कामं आटपायचे. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? खूप लाडकी आहे म्हणजे तिचा स्वभाव एवढा गोड आहे त्याच्यामध्ये की प्रत्येकाला प्रेमाने ती जवळ करून घेते. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं आपलं करणं आणि प्रत्येकाला रिस्पेक्टफुली प्रत्येकाशी बोलणं. भले मस्ती करून करत असेल पण कोणाला उलटं बोलणं किंवा असं कधीच नाही ती आयुष्यात झालं कधीच. व्हेरी गुड. सासूबाई मुलाबद्दल सांगा. माझा मुलगा लहानपणापासून अतिशय शांत होता. कधी मस्ती आहे त्यांनी कधी केलीच नाही, त्यामुळे आणि तो ॲक्च्युली तो शांतच होता खूप. बरं तुम्ही किती भावंड? बहीण आणि मी. बहीण कुठे आहे? जरा बहिणीकडे द्या. तुम्ही सांगा. खूप छान आहे स्वभाव, म्हणजे खूप प्रेमळ आणि म्हणजे आमच्या दोघांमध्ये एवढं चांगलं आहे की आम्ही बेस्ट फ्रेंडसारखे राहतो. काही असलं तरी एक दुसऱ्यांना विचारून करतो आणि खूप म्हणजे ॲक्टिव्हिटीजमध्ये भरपूर पार्ट वगैरे घेते. डान्सचा तर खूपच वेळ आहे. बरं अजून कोण कोण सांगणार या दोघांविषयी? बोला. मिताली एवढे आहे की मला असं वाटलं की आपण ही जोडी जमवावी दोघांची, कारण खूपच छान दोघांची जोडीसुद्धा मला अगदी परफेक्ट वाटली की असं दोघं अगदी बरोबर आहेत एकमेकाला अशी. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे, लग्नानंतर खरं बोलावं की खोटं बोलावं? खरं बोलावं ना, ट्रान्सपरंट असतं. तुम्ही आजपर्यंत कधी खोटं बोललेलं नाही? कधी कधी खोटं बोलते यांच्याशी कारण हे ऐकत नाही. हां जरा खोकला फोनवर आला तर डॉक्टरकडे जा असं असतं त्यांचं, म्हणून खोटं बोलावं लागतं. मग काय खोटं बोलता तुम्ही? की असंच खोकले मी. अच्छा असं. एक शिंक आली नाही की डॉक्टरकडे जा. शिंक आली की डॉक्टरकडे जा? डॉक्टरकडे जा. पण शिंक आली की सत्य असं म्हणतात ना. सत्यच आहे ते, म्हणून मी सांगतो की डॉक्टरांकडे जाऊन दाखवून दे फक्त. कळलं का? त्यांना काय सांगू की एक शिंक आली आहे औषध द्या. म्हणजे काय? एक शिंक आली, सर्दी, गोळ्या द्या, हे कसं काय? तुमचं काय म्हणणं आहे, खरं बोलावं की बोलू नये? खरं बोलावं, नेहमी खरं बोलावं, पण थोडंसं एक पार काट करण्यासाठी खोटं बोलून टाकायचं कधी कधी, पण एवढं मेजर नाही. तुम्ही डोळे असे का टीव असे का डोळ्याने बघितलं? ते म्हणाले ना कधी कधी खोटं बोलावं, मग म्हणून बघितलं त्यांच्याकडे. पण ते बोलतात? ते नाही बोलत, बोलतात.